पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे ही यांची इच्छा नाहीये. कदाचित त्याच्या मागचं गोम काय आहे ती यांच्या ह्या आविर्भावातनं दिसते. पहिली गोष्ट अशी की निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं आज आज वागला, जसं आता मगाशी त्यांनी सांगितलं 300 खासदार येत आहेत या देशामधले लोकशाहीचे आधारस्तंभ असलेले, लोकांनी निवडून दिलेले, आणि त्यांना तुम्ही कोणते 30 खासदार द्यावेत हे त्यांनी ठरवावं का? सगळ्यांना येऊन बोलायचं तर सगळ्यांना त्या ठिकाणी तोंड दाखवण्याची त्यांना मला असं वाटतं की तोंड दाखवायची हिंमत नव्हती का? हा मुद्दा त्या ठिकाणी येतो. दुसरी गोष्ट अशी की राहुल गांधीजींनी पहिल्यांदा हा जो डेटा आणला याला 6 महिने लागले. का लागले? कारण मशीन रिडेबल डेटा यांनी दिला नाही. आजही SIRची जे बिहारमध्ये म्हणतायत ना ते PDF डेटा देत आहेत, ते मशीन रिडेबल डेटा देत नाहीत. ते का देत नाहीत याच्या मागे खरी गोम आहे. ज्या वेळेला राहुल गांधीजींनी याच्यावरती आक्षेप घ्यायला सुरुवात केली त्यावेळेला लगेचच त्यांनी 93(2) कलम बदललं आणि व्हिडिओग्राफी आणि सगळे एव्हिडन्सेस रद्द करायची किंवा त्या ठिकाणी गायब करायची ही भूमिका घेतली. याच्यातच देखील त्या ठिकाणी संशय येतो. आता राहता राहिला राहुल गांधीजींनी त्यांना जो ॲफिडेव्हिटचा मुद्दा, पहिली गोष्ट अशी की हा जो डेटा जो आणलेला आहे राहुल गांधीजींनी जो लोकांसमोर मांडलाय हा कोणी दिलाय डेटा? हा डेटा दिलाय निवडणूक आयोगानं. निवडणूक आयोगाने जे एवढं मोठं बाड दिलं, जे मशीन रिडेबल न डेटा देता एवढी मोठी बाड दिली, त्यांना असं वाटलं की त्याच्यावरती काही काम करलं जाऊ शकत नाही. तर तो डेटा दिल्यानंतर त्यांचाच डेटा त्यांनी सांगितलाय की 1 लाख मतांची चोरी झालेली आहे आणि त्याचं सॅग्रिगेशनही दिलेलं आहे. आणि हा डेटा कुठे जाण्याची आवश्यकता नाही. निवडणूक आयोगाकडे तो डेटा अवेलेबल आहे. त्यांनी जर त्या ठिकाणी चेक केला तर सगळ्या गोष्टी समोर येतील. पण ते न करता राहुल गांधींकडे, ज्या विरोधी पक्ष देशाच्या विरोधी पक्षाकडे तुम्ही त्यावेळेला ॲफिडेव्हिट मागताय का? तुमच्याचकडचा डेटा आहे ना. आणि दुसरीकडे जर त्या ठिकाणी या संदर्भामध्ये ऍक्शन घेतली आणि स्वतःहून घेतली तर तुमचं त्या ठिकाणी काय नुकसान होणार आहे? जनतेसमोर तुम्ही काय येत नाहीये दूध का दूध पाणी का पाणी म्हणून? तुमच्या समोरच आहे ना की 0 नंबरचे कितीतरी लोक आहेत, डुप्लिकेट लोक मिळत आहेत त्या ठिकाणी, हे तुमच्या समोर आहे. आणि ते न करता तुम्ही हे जे काही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करताय, विरोधी पक्ष नेत्याला त्या ठिकाणी म्हणताय, हे अत्यंत चूक आहे. तीन महत्वाचे मुद्दे आहेत केशवजी, 3 महत्वाचे मुद्दे आहेत. एक तर इलेक्ट्रॉनिक डेटा, डिजिटल स्वरूपात डेटा का मिळत नाही. दुसरा मुद्दा त्याने जो उपस्थित केला की निवडणूक आयोगाला आमचा प्रश्न आहे, भाजप का याचं उत्तर देतोय? 100% उत्तर देतो. मुळात असं आहे की भारतीय जनता पार्टीला अशी उत्तर द्यायची गरजच नाही. पण या देशातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या घटनेप्रमाणे ज्या संघटना संस्था आपण निर्माण केल्या आहेत त्याची बदनामी करत करत ते भारतीय जनता पार्टीवर सुद्धा टीका करतायत. ही त्यातली वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीपुरता जो पार्ट आहे त्याचं उत्तर आम्हीच देणार. आता त्याचं ते डिजिटल आहे की नाही त्याचं उत्तर निवडणूक देईल, त्याला आम्हाला काहीच देणं घेणं नाही. मुळात भारतीय जनता पार्टीबद्दल ज्या पद्धतीने बदनामी करण्याचं काम कारस्थान चालू आहे, आता विषय असा आहे. मगाशी काय ते म्हणाले सचिन सावंत की म्हणे त्यांनी 1 मिनिट सर्टिफिकेट कसलं, कोण सर्टिफिकेट? असं आहे की जी फॉर्मॅट आहे, मी तुम्हाला सांगितलं आज एवढा मोठा डेटा करता येत नाही, पण BLO जो बूथवरचा असतो त्याच्यापुरती यादी त्याला चेक करता येते. म्हणजे तुमचा बूथ एजंट जो आहे त्याच्यावर तुमचा विश्वास नाहीये का? आज बिहारमध्ये काँग्रेसच्या एकाही 17,000 म्हणजे 1.25 लाख मिळाले असेल काँग्रेसला BLO, पण किमान जे काही 17,000 आहेत ते 17,000 पैकी एकाही BLOला आपल्या यादीवरची आक्षेप घ्यावा असं वाटलं नाही का लेखी याच्यामध्ये? प्रश्न असा आहे. दुसरा प्रश्न, प्रत्येक खासदार 20-20 लाखाचा असतो आणि मग 300 खासदारांना भेटायला काय? खरं हे म्हणजे आपण लॉजिकली काय बोलतो आहोत? म्हणजे सगळे 300 खासदार 100% बरोबर आहे, 20-20 लाखाच्या मतांनी निवडून आलेले मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतायत. पण लोकसभेमध्ये विरोधी पक्षाचा एकच असतो राहुल गांधी. तिथे 300 विरोधी पक्षामध्ये खासदार नसतात. प्रत्येक ठिकाणी कुठलाही मोर्चा, कुठलाही ज्यावेळी धरण असतं त्यावेळी एखादं त्याचं डेलिगेशन असतं, त्या डेलिगेशनशीच चर्चा केली जाते. मग त्यातनं असं उद्याच्या लाखाचा मोर्चा काढला की त्या लाख लोकांशी चर्चा करा, कारण अख्खं शहर आलंय, तुम्ही सगळ्या शहरांशी चर्चा केली पाहिजे, असं असतं का? ज्यांना चर्चा करायची आहे, बरं ते तुम्ही ठरवा 30 माणसं कोण आहेत ते. हे इलेक्शन कमिशनने सांगितलं. ज्यांना चर्चा करायची असते त्यांना ते मार्ग काढत असतात, ते पुढे जात असतात. यांना चर्चाच करायची नाही, यांना कांगावा करायचा आहे, यांना खोटं बोलायचं आहे. त्यामुळे काँग्रेसला खोटं बोलणं हाच एका असल्यामुळे एक तर त्यांनी पहिल्यांदा सगळ्यात पहिली गोष्ट बिहारच्या SIR आक्षेप घेतला, त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे SIRला. कारण जर मतदार यादी जर नीट होत असेल तर त्याचं स्वागत करायला पाहिजे होतं ना. ते स्वागत केलंच नाही, त्याच्याविरुद्ध बोंब केली. आता इकडे म्हणतात मतदार यादीमध्ये हे झालं, एकदा म्हणतात हरियाणाबद्दल बोलतायत, एकदा महाराष्ट्राबद्दल बोलतायत. म्हणजे किती बरं गोंधळ. एकदा त्यांनी EVM हॅक बद्दल बोलले, आता EVM हॅक बोलून गेलं, आता त्यात सुप्रीम कोर्ट सगळीकडे EVM हॅकचा विषय मार्गी निघाला. आता निघाला काय? मतदार यादीतला गोंधळ. आता हे या पद्धतीने सातत्याने गोलपोस्ट बदलत या देशातल्या संविधानिक संस्थांना बदनाम करण्याचं जे कारस्थान सुरू आहे त्याच्याबद्दल